शिवलीलामृत अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ पूर्ण स्त्री बाल वृद्ध तरुण सर्वी शिवकीर्तन ऐका करावे. शिवस्मरण नावडे मात्र ते अत्यंजामुनी पवित्र ते तो लेला वस्त्री अलंकार जेवी प्रेत शृंगारले तेने बक्षिले जे अन्न जैसे पशु भक्षिती यथेष्ट दृढ जैसे मयुरांगी नयन तैसेची नेत्र जयाचे वल्मीक छिद्रवत कर्ण द्रुम शाखावत चरण त्याची जननी व्यर्थ जाण विहुनी वांज झाली तो शिव भजनाविन तो जावो समुद्रात पडून अथवा भस्म करो वडवाग्न का सर्प डंखोतयाशी तरी श्रवणी धरावी आवडी जैसे पिपिलिका गुळाशी न सोडी अर्ध तुटे परी न काढी मुक तेथुनी सर्वदा की चुकला बहुत दिवस सुत ते वडाची पोटी प्रीतिवंत त्याची शुभवार्ता ऐकता अकस्मात धावती माता पिता जेवी अमृताहुनी वाड गोष्टी लागती करणाशी गोड तैसे कथा श्रवणी ज्याचे न पुरे कुड सर्व टाकूनी जाईजे. गावाशी गेला प्राणनाथ प्रिय पतिवर्ता वाट पाहतो तो पत्र आले अकस्मात धावे श्रवण करावया निर्धनाशी सापडे धन की जन्मांदाशी आले नयन की तृष्णे जाता प्राण शीतळ जीवन शीतळ मिळाले ऐसे ऐकावया कथा पुराण धावावे सर्व काम टाकून चिंता निद्रा दूर करून श्रवणी सादर बैसावे वक्ता पंडित चातुर्यखानी नमावा तो सद्गुर म्हणूनी की हा शंकरची मानुनी धरिजे पूजनी आदर स्वरेभिच्या असतानांतुनी अवधारा तुटती जैसा सुधार सदरा तैसा वक्ता वदता शिवचरित्रा कर्ण द्वेषे प्राशिजे. वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत न पुसावे भलते पाखंड मत नसते कुतर्क घेऊन चित्त न शिनवावे सर्वता नकळे तरी पुसावे आदरे सांगिल ते श्रवणी करावे सादरे उगीची छळिता पामरे तरी ते पिशाचे जन्म पावती वक्त्याशी छळिता अवधारा तरी दोष घडे त्या नरा पुराणिका वेगळे नमस्कारा न धरावे संभेत कोणाशी मध्येच टाकुनी कथा श्रवण उगाच गर्वे जाये उठून तरी तो अल्पायुष्य जाण संसारी आपदा बहु भोगी कुटील खळ पापी धूर्त तो मुख्य स्रोतानं करावा यथार्थ दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट परी नवज्वरिता विषवत जे तैशा श्रवणी बैसुनी कुतर्क घेऊनी करी कथा खंडन त्याचे व्यर्थ केले श्रवण नरकाशी कारण पुढे केले कथेत न बोलावे इतर मन करावे एकाग्र कथेची फलश्रुती साचार तरीच पावती बैसता वस्त्रे अलंकार दक्षिणा सहित वक्ता पूजावा प्रीती अत्यंत धन देता कुश बहुत भरे आपुला निर्धारे रत्ने देता बहुत नेत्र होती प्रकाशवंत अलंकार प्रतिष्ठा अत्यंत श्रोते यांशी वाढत असे एव पूजिता षोडशोपचार तेने तुष्ट मानव होय उमावर जे जे पदार्थ अर्पावे साचार त्याचे कोटी गुणे प्राप्त होती त्याशी कदा नाही दरिद्र शेवटी स्वपदा होईल भालचंद्र कथेशी येऊ पातले टाकी निर्धार पाप संहारो पदोपदी. मस्तकी उष्णीव घालून ऐकती तरी जन्मांतरी बाळपक्षी होती मनाला उष्णीव काढिता नये सभेप्रती तरी मुख्य पल्लव सोडावा जे विडा घेऊन ऐकती ते यमकिम कर त्यास जाचिती नाना यातना भोगविती मूळ व्यासवचन प्रमाण हे एक बैसती उगीच श्रवणी निद्रा मोडावी बहुत प्रकारे करुणी अंतर सद्गद नेत्री यावे पाणी मग निद्रा कैची स्पर्शेल वरी जीवन कार्य व्यर्थ लावून जैसे एकांती द्रव्य आपले पूर्ण ते घडता जागरण निद्रा नये प्राणिया निद्रा लागली दारुण तरी उभे ठाकावे कर जोडणं निद्रा नाही उपाय करून मुख्य श्रवण करावे वक्त्यावनी उंच आसन तत्वता तेथे न बसावे धरुणी अहंता हीन मानिते ते कागतत्वता जगपुरुष भक्षिती
जे बैसती विरासन घालुनी ते होती वृक्ष अर्जुन. पाय पसरिती त्यांस सूर्यनंदन. शुष्क काष्टे झोडी बळे. जे सांगताही न ऐकती. बळेची जेटा घालुनी बैसती. त्यास यमदूत बांधुनी नेती. नेऊनी टाकीते नरक कुंडी. जे श्रवणी निजे दाटून तो उपज्या जगर होऊन. बैसे नमस्कार केलिया वाचून. वंश वृक्ष होय तो. कथेत बोले भलत्या गोष्टी. तो मंडूक होय सदा वटवटी. हर्षी टाळिया न वाजवी हट्टी. होय कष्टी संसारी. जे शिवकीर्तन हेळसिती. ते शतजन्मी सारमय होती. दुरुत्तरे बोलती निश्चिती. जन्मा येती शरणाच्या. जे श्रवणी न होती सादर. ते अन्य जन्मी होती सुकर. जे उच्छेदिती शिवचरित्र. ते विरकयोनी पावती. वक्त्यांशी देता आसन. शिवसन्निग बैसे जाऊन. वस्त्रे देता अन्न. प्राप्त होय तया ते. करिता कथा पुराण श्रवण. होय भक्ती वैराग्य ये अंगी पूर्ण. यदर्था कथा सुगम जाण. जेने अनुताप उपजे मनी. दक्षिणेकडे ग्राम एक मंगळ. त्याचे नाव मुळीच भाष्कळ. सर्व धर्म विवर्जित केवळ. स्त्री पुरुष जार कर्मी. धर्म नाहीच अनुमात्र. अनाचारी परम पवित्र. जप तप विवर्जित अग्निहोत्र. वेदशास्त्र कैचे तेथे. वेद आणि शास्त्र हे विप्राची उभय नेत्र. एक नाही तरी साचार. एकाक्ष तयाशी बोलीजे. वेदशास्त्र उभयहीन. तो केवळ अंधची जाण. असो त्या नगरीचे लोक संपूर्ण. सर्व लक्षणे अपवित्र. तस्कर चहाड आणि जार. मद्यपी मार्गग्न दुराचार. माता पिती यांचा द्रोह करणार. एव सर्व दोषयुक्त जे. त्या ग्रामीचा एक विप्र. नामतयाचे विदुर. वेशशिरत अहोरात्र. काम कर्दमी लोळत. त्याची स्त्री बहुला नाम. तीही जरिनी अपवित्र परम. एके जाराशी असता सकाम. भ्रतारे जपोनी धरी येली. जार पळाला सत्वर. तीस भ्रतारे दिदला मार. यथेष्ट लत्ता मुष्टी प्रहार. देतो बोले काय ते. म्हणून तू झालाशी झार. मीही तेची करीते निरंतर. मोग बोले तुझे प्रविदुर. तुवा द्रव्य अपार मिळविले. ते द्रव्य दे मज लागुनी. मी नेईन वारांगणेशी नेऊन. ती म्हणे मी देऊ कुठून. ऐकता मारी पुढती तो. मग तिचे अलंकार घेऊन घेत. हिरोनी घेत. घरची सर्व संपत्ती नेत. ते वारांगणाशी देत. तेही समर्पी जारा ते. ऐसे दोघेही पापाचरत. ते विदुर विप्र पावला मृत्यू. यमदूती नेला मारिता. बहुत जाती तया ते. कुंभी पाकादी परम दुःख. भोगून या तो शतमूर्ख. मग विंध्याचळाच्या दरित देख. भयानक पिशाच झाला. आळे पिळे अंगाशी देत. हिंडे क्षुधातृषा पीडित. रक्तवर्णांग तयाचे समस्त. जेवी शेंदूर चिरचिला. वृक्षाशी घेत टांगून. सैवीची हाक देत फिरेवन. रक्तपिती भरून सर्वांग त्याच नासले. कंटकवन परम दुर्धर. न मिळे कदा फलमूळ आहार. आपल्या पापाचे भोग समग्र. भोगी विदुर विप्र जो. इकडे बहुला धवरहित. एक होता ती यशी सूत. तो कोणापासूनही झाला त्वरित. ते स्मरण नाही ती यशे. तव आले शिवरात्री पर्व. गोकर्ण यात्रेशी चाललेले सर्व. नाना वाद्य वाजती अभिनव. ध्वजा पताका मिरविती. शिवनामे गर्जती दास. वारंवार करती घोष. कैसा उरेल पापलेश. सर्वदा निर्दोष सर्वजन. त्याच्या संगती बहुला निघत. सर्व घेऊन धाकटा सूत. गोकर्ण क्षेत्र देखील पुण्यवंत. झाले पुनीत सर्वजन. बहुलेने स्नान करून. घेतली महाबळेश्वराचे दर्शन. पुराण श्रवणी बैसले येऊन. ते निरूपण निघाले. जे वनिता जारीन. तीस यमोदित नीती धरून. लोहपरिग तप्त करून. स्मर ग्रहा माझी झाली ती. ऐसे बहुला ऐकुनी. भयभीत झाले ते चिक्षणी. अनुतापांगी भरुनी. रडू लागली अट्टाहासे. मग पुरा निकाशी समस्त. आपुला सांगे वृत्तांत. झाले जे पापांचे पर्वत. ते निजमुखे उच्चारी. अंतकाळी यमकिंकर. ताडन करशील जे अपार. ते वेळी मज कोण सोडविणार. दुःख पार सोसू किती. स्वामी माझे कापते शरीर.
काय करू सांगा विचार. गळापाश घालून यमकिंकर करती मार तप्त शस्त्रे नाना प्रेमी उटंबवती सी पत्रवणी हिंडवती उफराटे बांधुनी टांगिती नरक कुंडी अधोमुख ताम्रभूमी तपवून त्यावरी लोळविती नेऊन तीक्ष्ण शस्त्रे आणून पोटा माझी खोविती तीक्ष्ण धूम्र करुणे वरी टांगती नेऊन भूमीत मजरवून तप्त शरे मार करती तप्त शुळावरी घालिती पायी चंडशाळा बांधिती महानरकी बुडविती शुडवी कोण तेथुनी बहुलेश गोडा न लाग्यान्न दुःखे रडे रात्रंदिन मने मी कोणाशी जाऊ शरण आसरण धरू कोणाच्या कोण्या नरकी पडेन जाऊन मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण सद्गुरु मज तारी येऊन आले शरण अन्यन्य मी मग गुरु पंचाक्षर मंत्र सांगे बहुले प्रति सत्वर शिवलीलामृत सुरस पार श्रवण करी शिवद्वारी मग तिने सर्व ग्रंथ गुरुमुखी ऐकले प्रेमयुक्त श्रवण भक्ती अवघ्यांत श्रेष्ठ ऐशे जाणीजे सत्संगे होय निसंग निसंगे निर्मोह सहज मग निर्मोहत्वे निश्चित उद्वेग कैचा मग तयाशी बहुला झाली परम पवित्र शिवनामे जपे अहोरात्र दोष नवरे तिळ मात्र सुचिरभूत सर्वता तव्याचा जाय बुरसा मग तो सहजची होय आरसा की लोह लागता परिसा चामिकार सहजची की अग्नित काष्ट पडले मग ते सहजची अग्निमय झाले गंगेशी ओहळ मिळाले गंगाजळ सहजची जप करिता पाप जाये निशेष ज्ञानाहुनी ज्ञान विशेष श्रवणाहुनी मनमास सतेजता सहजची मनाहुनी निधिध्यास त्याहुनी साक्षात्कार समरस मग ते शिवरूप निर्दोष संशय नाही सर्वता बहुला निर्दोष होऊन श्रवणे झाली सर्वपावन जिवेने करू लागली शिवकीर्तन मग कैसे बंधन तियेचे श्रवणे थोर थोर पावन होत श्रवणे याची जन्मी मुक्त न लगे तीर्थाटन श्रम बहुत श्रवणे सार्थक सर्वही ज्याची न मिळे सत्समागम श्रवण त्याने करू जावे तीर्थाटन न लगे अष्टांग योग साधन करावे श्रवण अत्यादरे योग याग व्रत साधन न लगे काहीच करावे जाण नवविधा भक्तिपूर्ण श्रवणेची हाता येतसे चारी वर्ण चारी आश्रम श्रवणेची पावन परम असो बहुलेशे संत समागम सर्वांहुनी थोर वाटे गुरुची सेवा अखंड करी त्यावरी राहिली गोकर्ण क्षेत्री जटा वल्कला जिनधारी तीर्थी करी निज ध्यान सर्वांगी भस्मलेपन करी पुण्य रुद्राक्ष धारण सर्व आप्त सोडून या जाण गुरु सेवा केली तिने नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन तेथीचा महिमा विशेष पूर्ण तृतीय अध्यायी वर्णिला स्वयाती कीर्ती पुष्टीवर्धन बहुले ने देह जाळून तेही भस्मांगी चर्चन झाली पावन शिवरूपी आज एक सुटला काय 12 घेतलाच नाही ही 12वाच आहे ना 12 आहे स्वयाती कीर्ती पुष्टीवर्धन बहुलेने तिन्ही देह जाळून त्याची भस्म अंगी चर्चून झाली पावन शिवरूप शंकरे विमान धाडिसे ते काळी बहुला शिवपदाप्रती नेली एवढी पापीने उद्धरली चतुर्दश लोक नवल करीती सदाशिवा पुढे जाऊन बहुलेने केले बहुत स्तवन मग आंब्याची स्तुती करिता तवन झाली प्रसन्न हिमनग कन्या मने इच्छित वर मागतरित येरी मने पती घडला अधोगतीत कोटी आहे न कळे निश्चित पावन करून आणि येते मग ते त्रिजग जयनी अंतरी पाहे विचारुनी तो विंध्याचळी पिशाची होनी रडत हिंडे पापिष्ट मग बहुलेशे मने भवानी जाई सवे तुंबर होनी पतिसानी विंध्याद्रिवनी श्रवण करवी शिवकथा मग नेली विंध्याचळा तो पिशाच नग्न देखिला धरुणी वृक्षाशी बांधिला तुंबरे बळे करून या मग वल्लिका काढून
मग वल्लिका काढून सप्तस्वर मिळविन आरंभिले शिवकीर्तन ऐकता शिव पशुपक्षी उद्धरती शिवकीर्तन रसराज तुंबरे मात्रा देता सतेज सावध झाला विदुर द्विज म्हणे सोडा मज सोडा आता मग सोडताची धावून धरले तुंबराचे चरण म्हणे स्वामी धन्य धन्य केले पवन पापी याते स्त्रीशी म्हणे धन्य तू साचार केला माझे आजी उद्धार मग तुंबरे शिव पंचाक्षर त्याशी मंत्रोपदेशिला त्याचा करिता जप तव विमान आले सतेज रूप विदुर झाला दिव्य रूप स्त्री सहित विमानी बैसला आनेली शिवापाशी मिरवित दोघेही शिवचरणी लागत लवन जळी विरत तैशी मिळत शिवरूपी जळी विरली जळगार जळी विरली जळगार नभी नाद विरे सत्वर तैसी बहुला आणि विदुर शिवस्वरूप झाली ज्योती मिळाली कर्पुरी गंगा सामावली सागरी ब्रह्मस्वरूपी निर्धारी विराली ऐक्य होऊन या शिवमंत्र शिवकथा श्रवण शिवदीक्षा रुद्राक्ष धारण भस्मलेपणे उद्धरवण गेली किती संख्या नाही भस्मांतून निघाला भस्मासुर शिवद्रोही परमपामर त्याचा कैसा झाला उद्धार्थ चरित्र सांगा कैसे हे शिव पुराणी कथा सुरस श्रोती ऐकावी सावकास कैलाशी असता महेश प्रदोष काळी एकदा भस्मस्व करी घेऊन अंगी चर्ची उमारमन तव एक खडा लागता ते शिवजान भूमीवरी ठेविला नवल शिवाचे चरित्र तेची उत्पन्न झाला असुर नाम ठेविले भस्मासुर उभा सदा कर जोडोनी म्हणे वृषभध्वजा सदाशिवा मज काही सांगीजे सेवा शंभू म्हणे नित्य यदवा चित्ता भस्म जाणून देईजे नित्य पूजन आणि भस्म हिची सेवा करी उत्तम ऐशी आज्ञा होत परमा भस्मासुर संतोषला कर्मभूमीश नित्य येऊन वसुंधरा शोधी संपूर्ण जो शिव भक्त परायण लिंगार्चन घडले त्याशी शिवरात्री सोमवार प्रदोष सदा ऐके शिवकीर्तन सुरस त्याचेच भस्म भवानीश अंगीकारी आदरे जे का भक्त अभेद प्रेमळ ज्यांच्या मुंडांची करी माळ स्मशानी वैराग्य वाडे प्रबळ म्हणून दयाळ राहे ते लोक स्मशानाहुनी घरा येती वैराग्य जाये विषयी जडे प्रती म्हणून उमावल्लभे वस्ती केली महास्मशाने पंचभूते तत्वांसहित पिंड ब्रह्मांड जवळीन समस्त सर्व निरसुनी जे उरकत स्वात्म सुख भस्म तेची ब्रह्मानंद सुख सोज्वळ तेची भस्मचर्ची दयाळ ते अमूर्त मूर्त कृपाळ षडविकार रहित जे आस्ती जयाचे वर्धते परिणमते अपक्षीयते निधन षडविकार समस्त शिव परब्रह्म शाश्वत विकार रहित निर्विकार जो जे षड गुणेश्वर्य संपन्न यशस्वी कीर्ती विज्ञान औदार्य वैराग्य पूर्ण ऐसे कोठे अशिना अनेक षटचिन्हे मांडित ती एक सर्वज्ञ पंडित कर्तृत्व नियंतृत्व भोतृत्व विभक्त साक्षित्व सर्वज्ञत्व पये या चिन्ही मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद माया चक्र चाळक शुद्ध त्रिविध भेदरहित जो भक्त रक्षणार्थ संकुन शंभू झाला चैतन्य घन जेने भस्मासुर निर्गुण धाडीला भस्म अनावया ऐसे नित्य अनिता चित्ता भस्म असुर मातला मध्ये परम गो ब्राह्मण देखे मनुष्य उत्तम मने संहारून या टाकू हे संहारून या सकळ असुर राज्य करावे सबळ जाऊन या निर्जन मंडळ शकर कमलोद्भय जिंकावे विष्णू आणि दुर्धर्षी हेही संहारावे शेवटी त्रिभुवन जिंकल्या पाठी मीची इंद्र होईन ऐसी मनी बाधोनी गाठी कैलासा गेला तो कपटी मने ऐकतोशी दुर्धर्चडी भस्म सृष्टी न कळे न मिळे कोठे 4 लक्ष मनुष्य योनी पाहे नित्य 1.25 लक्ष घडामोड होय शोधली सर्व अवनी हे परी भस्म शुद्ध न मिळेची ऐसे कपट भक्ती दावी परम मने माझा टळतो नित्य नेम तू जर पावे चित्ता भस्म तरी एक वर्म सुगम असे मने हरा पंचवदना विरूपाक्षा
त्रिपुर छेदना उमावल्लभा नागभूषणा वरप्रधान दे माते मज दे एक वर ज्याच्या माथा ठेवीन कर तो भस्म व्हावा निर्धार काय फार साधे येणे म्हणून लोटांगण घालत इतुके माझे चालवी व्रत निष्कपट शिव भोळानाथ वर द्यावया सिद्ध झाला मग बोले हिमनाग राजकुमारी हा नष्ट परम दुराचारी यासी वर देता धरित्री भस्म करेल निर्धारे महाशद्म करावयाशी होस तो पातला फाल्गुन मास आधीच वाट पाड्या चोरास निरोप दिदला भुभुजे आधीच जार कर्मी रत त्याशी प्रभुत्व दिले स्त्री राज्यांत की मद्यपी अशी दावित सिंधी वन साक्षेपे मर्कटाशी मद्यपान त्यात झाले वृश्चिक दंशन त्याही विरीभूतन संचरले दारुण मग अन्योन्न वर्ते देवी या लागे हातामशी असुर यासी न द्यावा कदापि वर षडाश गजाशी वीरभद्र नंदिकेश्वर हिची सांगे परम भोळा शंकर म्हणे आमचे लेकरू भस्मासुर यास द्यावा अगत्यवर तो अन्यत्र राहटी न करीच म्हणे बाळका तुझ दिदलावर ऐसे ऐकुनी सुर पुढे नाचे आनंद थोर त्रिभुवना माझी सन समाये मृत्यूलोकाशी आला सत्वर मग करीत चालला संहार संत भक्त गोविप्र शुभ्र शोधुनी भस्म करीत असे मस्तकी हस्त ठेविला तात्काळ भस्म होय न लगे वेळ ऋषी चक्र शोधुनी सकळ भस्म करी कदाची 56 देश सोहित चमूसहित भुभुज समस्त भस्म करी क्षणात थोर अनर्थ ओढवला कुटुंबासहित ब्राह्मण गिरी विवरी बैसती लपोन पृथ्वीस उद्वस संपूर्ण बाहेर कोण न फिरेची जैसाशीन पक्षी अकस्मात पक्षी धरोनी सहारित तैसा अंतरिक्ष येऊनी त्वरित मस्तकी हस्तवर्ण करी महायुद्धारण पंडित समरी जिंकी कृतांत परी भस्मासुरा पुढे बलहत काहीच नचले युक्ती त्या जैसा पाखंडी खळतत होता तो नावरे बहुता पंडिता तैशी त्या असुरा पुढे पाहता न चले युक्ती कमनाची असुरे करिता नित्य संहार शिवाशी न कळे समाचार भस्म नेऊन येते सत्वर महानम्र होये ते सरीची ये मृत्यू लोका मनी धैर्यला ऐसा अवांका त्रिदशांसहित सचिनायका भस्म करावे यावरी मग कमलोद्भव कमलास्कर शेवटी भस्म करावा गंगाधर उमा त्रिभुवनांत सुंदर हिरोणी घ्यावी वृद्धाची पृथ्वी पडली उद्वस मिळाला प्रजा ऋषी आसमास सर्वांचे भय पावले मानस पुरहुतास शरण आले मग मगवा सकळांसहित पद्मजाप्रती गाराने सांगता जो मने क्षीराब्दी जामात त्यास सांगू चला आता अक्षज नाम इंद्रियदान ते ज्याने केले आधी दमन म्हणून अधोक्षज नाम त्या लागून अतिंद्रिय दृष्टा जो ऐसा जो अधोक्षज जवळी केला वैकुंठ राज गाराने सांगते प्रदाद्विज भस्मासुराचे समस्त मग समस्तांसहित नारायण शिवाजवळी सांगे वर्तमान भस्मासुरे जाळून भस्म केले सर्वही उरलो आम्ही समस्त इतुक्यांचाही करील अंत सदाशिवा तुझाही प्रांत बरा न दिशे आम्हा ते हेमवती करी जतन ऐकुनी हासला भाललोचन म्हणे भस्मासुरा स्मरण जवळी आले यावरी तुम्ही जावे स्वस्थाना सत्वर ऐसे बोले झोकर पुरगौर तो अकस्मात झाला असुर भस्म होनी ते दुभा आपुले गाराने आणले येथ मिळाले ते समय देखील समस्त असुर मान तुकावित सरडे ऐशी त्यावरी म्हणे जे जे आले येत उद्या भस्म करीन समस्त मग क्रोधे बोले उमानात भस्मासुराशी ते दवा अरे तू अधम असुर केला पृथ्वीचा संहार तुझा आम्ही दिदलावर परिणाम त्याचा बरा केला असुर क्रोधे बोले ते समयी तुझी सुंदर दारामज देई ना तरी तो मस्तकी लवलाई हस्ता आताची ठेवितो भवानी उठून गेली सदनात असुर ग्रीवा तुकावित शिवाच्या माता ठेवून असत तुझं नेईन क्षणार्धी शिवमस्तकी ठेवावया कर वेगे धाविनला भस्मासुर प्रजानी ऋषीश्वर पळू लागले दश दिशा जो भक्त जन भवभंग माया लागवी मारंग पळता झाला सवेग घोरांदर मन घेतले पाठी लागला भस्मासुर म्हणे जोगड्या उभा धरी धीर
आजी तुझा करीन संहार रक्षा लावीन अंगाशी वेदशास्त्रांना कळे पार मायाचक्र चाळक अगोचर त्याशी पामर भंभास्मासुर धरीन म्हणे निजबळे जे ब्रह्मादिक देवांचे ध्यान सनकादिकांचे देवतार्चन त्याशी भस्मासुर आपण धरीन म्हणे पुरुषार्थे त्याशी वाटे धरीन मी आता दिशे जवळी परी नाटोपे सरवता ऐसे कोटी वर्षे धावता न लगे हाता सरेश्वर उणे पुरे शब्द बोलत शब्दा नातोडे गिरिजाकांत तर्क कुतर्क करिता बहुत हांका फोडिते नातोडे वेदशास्त्रांचा तर्क चांचरे घोकिता शास्त्रज्ञ महा झाले म्हातारे सकळ विद्या घेता एक सरे मदनांतक नाटोपे जे प्रेमळ शुद्ध सात्विक जे शुद्ध प्रेमळ शुद्ध भाविक ज्यांचा विकला कैलास नायक उमेश सहित त्यांचे घरी देख वास करी सर्वदा तप बल विद्या धन या बळे धरू म्हणता ते मूर्खपूर्ण कल्पकोटी जन्म मरण फिरता गणित न होय असो अहंकारी भस्मासूर धावता नाटोपे शंकर इकडे भवानी इंदिरावर बंधू आपुला स्तवी तेव्हा म्हणून कमलोद्भव जनका कमला नयना कमला भवा असुरमर्दना कमलधारका शेषधयना कमला भरणा कमला प्रिया जगद्व्यापका जन जरा जन्ममोचका जनार्दना जगरक्षका जगदुद्धारा जलाब्धिशेना ऐसे एकदा माधव मोहिनी रूप धरुणी अभिनव शिव मनरंजन केशव आवडाला सुराते शिवन्यग्रोध होनी देख कुर्णी पाहता झाला कौतुक मोहनी देखता असुर आणि शंकर बोलूनी गेला ते देवा विमानी पाहती समस्त देव म्हणती एक ऐशे रूप अभिनव अष्टनायिकांचे वैभव चरणान गोष्टी न तुळेची नृत्य करिता मोहिनी असुर तन्मय झाला देखुनी मने ललने तुझ वरुणी कमला अपर्णा ओवाळी जे तुझे देखता वदन वाटे वाळुनी सांडावा प्राण तुवा नयन कटाक्ष बाणे करून मनमृग माझा विंधिला तुझे पद कमळ जे ते उमटले ते सुवास घ्यावया वसंत लोळे तुवा पसरुने शृंगार जाळे आकटिळे चित्तमिना मज माळ घाली सत्वर तुझे दास्य करीन निरंतर माया वेशधारी मुरहर हास्यवदने हास्यवदने बोलत असे म्हणे मी तुझ वरीन त्वरित पहिलं तो न्यग्रोध तरु दिसत माझे त्यांत आहे आराध्य देवत नवस केला ते केला म्या लग्न अधिपती सहित ते करावे गायन नृत्य परी मी जेते ठेवीन हस्त तू तेची ठेवावा मी जे दावीन हाव भाव तू ही तेशेची दावी सर्व येथे अनुमात्र उडे पडता तेव क्षोभेल मज तुझवरी महाखडतर माझे देवत सकळ ब्रह्मांड जाळील क्षणांत असुरतीशी अवश्य म्हणत सांगशी तैसा वर्तेन मी ऐसा भुलविशी तयाशी हानीला तो वटछायशी मग्न मुनी दैवताशी आरंभी नत्य मोहिनी नत्य करीत अष्टनायिकता तटस्थ पाहत किन्नर गंधर्व तेथ गायन ऐकता भुलले देव सर्व षटपद होऊनी सुवासा तिच्या विधुनी गुप्तरपे गुंजारव करीतीवनी परिते कामिनी कोणा नेनवे तिचे सुस्वर ऐकता गायन विधी कुरुंग गेला भुलून कुंभिनी सोडून करावया श्रवण कद्रुतनय येतू पाहे मोहिनी जेते ठेवी असत असुरे तैशेची करीत आपले मस्तके ठेवीत आत्मकर मोहिनी मग असुरे आपले शिरी हात ठेवीला भस्म झाला तेथ मोहिनी रूप त्यागुनी भगवंत चतुर्भुज झाला वट रूप देखुनी देख वटरूप देखुनी देख प्रकट झाला ते मदनांतक हरिहर भेटले झाले एक देव वर्षिती सुमन माळा मोहिनी रूप तेव्हा धरिले पाहुनी शिवाचे वीर्य द्रवले भूमीवरी पडता अष्टभाग झाले अष्टभैरव अवर्तावत ते आशित अंगार चंड क्रोध उन्मत कपाल भीषण प्रसिद्ध संहार भैरव आठवा सुप्रसिद्ध अंशावतार शिवाचे भस्मासुर बदिला हे मात प्रगटता त्रैलोक्य आनंद भरित हस्त धरून रमा उमानात ते झाले कैलासा अंबिका तात्काळ प्रगटून
करी हरिहरा ते वंदन. दोन्ही मूर्ती बैसवून करी पूजन हेमवती. हरिहर नारायण नागपूजन. शिव सीतावल्लभ नाम सगुण. पंचवदन पन्न गशयन. कर्पूर गौल कमलोद्भव पिता. पिनाकपाणी पितांबरधर. नीलकंठ नीरद वर्ण शरीर. वृंदारकपती वृंदावनवासी मधुवर. गोवानहर गोविंद. चंद्रशेखर शंखचक्रधर. विश्वनाथ विश्वंभर. कपाल नेत्र कमानीय गात्र. लीला विचित्र दोघांची. मुरहर मायावल्लभर. व्यालभूषण मोहर्ता श्रीधर. अंधकमर्दन अघबकहर. असुनमर्दन दोघिने. सिद्धेश्वर सिंधुजावर. निसंसार निरहंकार. नगतनयावर. निंदकिशोर ईशान ईश्वर इंदिरापती. क्षीर वर्णतनु क्षीराब्धीशयन. एक ब्रह्मादिवंद्य एक ब्रह्मानंदपूर्ण. त्या दोघांशी पूजन आनंदमय जगदंबा. आता श्रोते सावधान. पुढे सुरस कथामृताहून. वीरभद्र जन्म. शिव पार्वती लग्न आणि षडानन जन्माशे. शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ. गौतमी स्वर्धनी भेटो येत. या अध्यायी कैलास वैकुंठनाथ एके ठाई मिळाले. तरी ह्या सिंहस्थी भाविक जन ग्रंथ गौतमी करीती स्नान. अर्थजीवनी बुडे देखून अघमर्षणी निमग्न तो. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सुखावला. तेथेची प्रसिद्ध. तेथे नाही भेदाभेद. अक्षय अभंग सर्वदा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिशोध तृतीय खंड द्वादशोध्याय गोड हा ओव्या 204. श्री सांद सदाशिवार्पणमस्तु.